कलम की रोशनी में अंधेरों को मिटते देखा। तेरे सपनों की राहों पर नया सवेरा खिलते देखा। संगतें तरल जलूं दो बस बाबा साहेब तेरी गूंज अब तक जिंदा। तेरे इरादों से बना मेरा हिंदुस्तान है। तेरी लिखी तकदीर ने दी हमें पहचान। माझं स्वप्न होतं एक असा भारत जिथे धर्म, लिंग, जात या आधारे कोणीही दुय्यम नसेल। म्हणून मी संविधान लिहिलं, एक असा ग्रंथ जो प्रत्येक भारतीयाला समानता, स्वातंत्र्यता आणि बंधुता देतो। अजूनही आपल्या देशात विषमता आहे, अजूनही शिक्षण, समानता, स्वातंत्र्यता यासाठी संघर्ष करावा लागतो। म्हणून मी सांगतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे केवळ वाक्य नाही, ही एक चळवळ आहे। आज जर तुम्हाला मला खरा आदर द्यायचा असेल तर माझे विचार स्वीकार करा आणि एक चांगला समाज निर्माण करा। जय भारत। साहेब तेरी ओळखलं काय मला? नाही ओळखलं ना? मी रमा भीमरावजी आंबेडकर। रमा भीमरावजी आंबेडकर डॉक्टर मुंबईत साहेबांनी घर बांधलं, त्याचं नाव आम्ही ठेवलं राजगृह। आम्हाला 3 मुलं होती, एकामागे एक गेली। राजदत्त माझा खूप लाडाचा होता, राजदत्तात माझा जीव बसत होता। साहेबाच्या लय लाडाचा होता महाराज दत्त। साहेबाला काहीतरी काम होतं, साहेब बाहेर निघून गेले। पण मला राजदत्ताची तब्येत अचानक लय खराब झाली, एवढी खराब झाली त्याला उचललं आणि डॉक्टराकडे गेली। डॉक्टर साहेब लेकराला पाहावं, मला लेकराला पहा, महाराज दत्ताला पाहावं, महाराज दत्त कसं बी करते पहा। पण डॉक्टरना हात नाही लावला, डॉक्टरना हात नाही लावला। डॉक्टर म्हणत होते तुम्ही पैसे आणा, नाही तुम्ही हात नाही लावा। नाही म्हणजे तुम्हाला पैसे पाहिजे ना, तुम्ही जेवढे म्हणाल तेवढं माझ्या साहेब तुम्हाला पैसे देईन, पहिले मला लेकराला पहा, महाराज दत्ताला पहा तुम्ही। अहो त्याच्या पायाला लागली, त्याच्या पायावर मी लेकराला ठेवलं, पण त्याने हात नाही लावला। महाराज दत्त मग मांडीवरच मेला, मग मांडीवर जीव ठेवला महाराज दत्ताला। जोरात ओरडली, राजदत्त अरे राजदत्त। मन पवित्र कसं करतात पण सांगितलं? मन पवित्र करणे म्हणजे काय? अच्छे विचार को क्या कहते हैं हम लोग? सुविचार, जिसको सदाचार कहते हैं, शील का आचरण कहते हैं ना। तर शीलाचं आचरण, सदाचाराचं आचरण हे आपल्या हातून घडलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात। आणि म्हणून पुढे काय म्हणतात? आपला सद्गुणांकडे ओढा असला पाहिजे। सद्गुणांकडे, सद्गुण आहे ना, चांगले गुण, व्हर्च्यूज हे आपल्या जीवनामध्ये आले पाहिजे। कोरस बाबा साहेब तेरी गूंज अब तक जिंदा। रुतबा मेरे संविधान, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला। रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। गणों को जो भी मिला है, गणों को जो भी मिला है मुकद्दर से मिला है। हमें तो मुकद्दर भी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के संविधान से मिला है। हमें तो मुकद्दर भी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के संविधान से मिला है। आज आपण 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं इथे सर्व उपस्थित झालेले आहात। सरस्वती महाविद्यालय यांनी हा अगदी स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बोधी सर, ह्या शाळेच्या संचालिका वाघ मॅडम त्या उपस्थित नाही, पण त्याचं नाव घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण कुठलीही संस्था उभारायची असली तर त्याच्यासाठी परिश्रम फार महत्त्वाचं असतं। आणि एखादं आपण छोटंसं इंग्लिशचं रोपटं लावतो, त्याचा वटवृक्ष करण्यासाठी जी मेहनत लागते ती वाखाणण्याजोगी आहे। आजचे मला वाटते वाघ मॅडम साठी आपण जोरदार टाळ्या म्हणून अशा अनेक पदव्या संपादन केल्या। मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। लढा आपल्या देशासाठी, सर्व लोकांसाठी असतो। बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1881 विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा यावर बोलणार आहे।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आम्हाला समजावून सांगितले की व्यक्ती हा ज्ञानाने ओळखला जातो. खिलते रह देखा संगते तरल जल्लू दो बस बाबा साहेब तेरी गूंज अब तक जिंदा तेरी